ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आपण बघताय महाराष्ट्र लाईव्ह आणि पुन्हा एकदा सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। जून महिना संपत आलाय तरी देखील पावसानं अजूनही दमदारपणे हजेरी लावलेली नाहीये, त्यामुळे चिंता वाढतेय। जून महिन्यामध्ये राधानगरी धरणामध्ये किमान 40 ते 45% इतका पाणीसाठा असायचा, पण यावेळेला केवळ 17% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे राधानगरी धरणामधील छोटी छोटी बेटं देखील नजरेस पडतायत। धरणाचे स्वयंचलित दरवाजे देखील स्पष्टपणे दिसू लागले आहेत। कोल्हापूर जिल्हा हा पर्जन्यमानाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, मात्र या जिल्ह्यामध्ये देखील अद्याप दमदार पाऊस आहे तो या ठिकाणी बरसताना आपल्याला पाहायला मिळत नाही। आणि म्हणूनच कोल्हापूर शहरासाठी जीवनदायिनी ठरणारे हे राधानगरी धरण आहे आणि या राधानगरी धरणाची पाण्याची पातळी आहे ते आपण इकडे बघू शकतो की कशा पद्धतीने पाण्याची पातळी खालावलेली आहे। सध्या या धरणामध्ये केवळ 17% पाणीसाठा आहे आणि इतर वेळी आपण आता जून महिना जवळपास संपत आलेला आहे आणि जून महिन्यामध्ये या धरणामधली जवळपास पाण्याची पातळी ही किमान 40 ते 45% पर्यंत असते, मात्र आत्ताच्या घडीला हे पाणी केवळ 17% या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यामुळं अशा पद्धतीनं राधानगरी धरणातली जे काही छोटी छोटी बेटा आहेत ते देखील या ठिकाणी आपल्याला नजरेस पडायला सुरुवात झालेली आहे। कॅमेरामन अविनाश पाटीलसह विजय केसरकर, एबीपी माझा, राधानगरी, कोल्हापूर। सिंधुदुर्गामध्ये 2 दिवस पाऊस झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा पावसानं पाठ फिरवलेली दिसते आहे। गेले 2 दिवस जिल्ह्यामध्ये ऊन पडतंय, मात्र शेतकऱ्यांनी लावणी योग्य आलेल्या भाताच्या रोपांची लागवड सध्या सुरू केली, कारण भाताच्या रोपांची 21 दिवसांच्या नंतर लावणी केली जाते। हा कालावधी वाढला तर उत्पादनामध्ये घट होते, म्हणून भाताच्या रोपांची लागवड सुरू झाली आहे। भात लावणीला हवा तसा पाऊस झाला नसला तरी नदीचं पाणी उपसा करून सध्या भाताच्या रोपांची लागवड होती आहे। सिंधुदुर्गात गेले 2 दिवस कोसळलेल्या पावसामुळे सध्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कामांना सुरुवात केलेली पाहायला मिळते। मी सध्या कुडाळमधील ग्रामीण भागात आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर शेतकऱ्यांनी भात लावणीला सुरुवात केलेली आहे। सध्या सिंधुदुर्गात आज पाऊस पडत नाहीये, ऊन आहे सर्वत्र, मात्र शेतकऱ्यांनी नदीच्या पाण्यावर भात लावणी जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत शेतकरी आहेत। पाऊस नाही म्हणजे आता साधारणतः आम्ही भात पेरणी केल्यावर आता 20 ते 22 दिवस झाले, अजूनपर्यंत पावसाची वाट पाहिली। पाऊस सुरू झाला, परंतु पहिले 2 दिवस वाटत होता दमदार पाऊस कोकणात पडेल असा, पण आज जर बघितलं तर ऊन पडलंय। दुसरी गोष्ट, भाताचा जर समजा वेळ निघून गेला ह्याचा तरव्याचा, तर तो परत उत्पन्नात घट येणार आणि परत लावण्यायोग्य तो राहणार नाही। त्याच्यापेक्षा आम्ही आता असं केलंय की आमच्या घराच्या समोर नदी आहे, त्या नदीवर उपसा जलसिंचन खाली पंप आहेत बसवलेले, त्या पंपाचं आम्ही पाणी सुरू करून भात लावणी सुरू केलेली आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर आपण पाहिलं असेल तर शेतकऱ्यांनी भात लावणीला सुरुवात केलेली आहे। ठिकठिकाणी काढणी योग्य भाताची रोपं जी आहेत ती आलेली होती आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांनी गेले 2 दिवस झालेल्या पावसामुळे भात लावणीला सुरुवात केलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, कुडाळ, सिंधुदुर्ग। जून महिना संपत आला तरी सोलापूर जिल्ह्यामध्ये अद्यापही समाधानकारक असा पाऊस झालेला नाही, त्यामुळे जिल्ह्यामधल्या जलसाठ्यांच्या संदर्भातली चिंता वाढू लागली। सोलापूर शहरासह 11 गावांची सिंचनावरती अवलंबून असलेल्या हिप्परगा तलावाची पाण्याची पातळी झपाट्यानं खालावत असताना दिसतेय। 2 महिन्यांपूर्वी ओसंडून वाहणारा हा तलाव आता किनाऱ्यापासून तब्बल 10 ते 15 फूट मागे सरकलाय। पाण्याखाली असणाऱ्या मोटारी आणि केबल्स उघड्यावरती पडू लागल्यात, त्यामुळे चोरीची भीती देखील निर्माण झाली। जूनचा महिना संपत आला तरी सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही आणि त्यामुळे जिल्ह्यातील जे पाणी साठे आहेत त्याची पातळी खालावत चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळख असलेल्या उजनी धरण सध्या -26% वरती पोहोचले, तर जिल्ह्यातील जे इतर पाणी साठे आहेत त्यांची देखील पातळी आपण या ठिकाणी बघताय। मी सध्या सोलापूर शहराजवळ असलेल्या हिप्परगा तलावाजवळ आहे आणि आपण या ठिकाणी बघताय मोटर ज्या आहेत त्या पूर्ण आता उघड्या पडलेल्या, ज्या एरवी पाण्याखाली असतात। मागच्या महिन्याभरापासून पाण्याची पातळी जी आहे ती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे आणि आपण जर आत्ता जर परिस्थिती बघितली तर जवळपास 5 ते 6 फूट पाणी जे आहे ते खाली आलेलं आहे। तर 154 वर्षापूर्वीचा हा तलाव आहे जो इंग्रजांनी ब्रिटिश काली बांधलेला होता। एक शेतकरी बंधू देखील आपल्यासोबत आहेत। दादा, खरं तर तुम्ही या ठिकाणी राहता, शेती तुमची यात पाण्यावरती अवलंबून आहे। आता पाणी सर कम से कम बघा, तुम्हाला सांगितलं मगाशी दगड आहे, इथं पाणी होतं, आता इथून इथंपर्यंत पाणी कमी झालेलं आहे। आता 10-12 फूट पाणी आत गेलंय। हा 10-12 फूट जवळ, मतलब कम से कम महिना 1-1.5 महिना असेल सर।
हा, पाऊस भरपूर पडला तरी पाणी पूर्ण वाहतंय, सांड वगैरे सुटते, पूर्ण जाते इकडे, पूर्ण पाणी पसरून. आता यावेळी तर काय, आता पावसाचं काय वातावरण पण नाही आहे तसं, आता येईल ना येईल काय शक्यता नाही पावसाची. पण आता हे कंटिन्यू चालत नाही आहे मोटर इथली थोडीफार मदत भेटते, मग बाकी कंटिन्यू आपण तिकडचं वड्याचं घाण वड्याचंच पाणी वापरतो जास्त करून. हा, सगळ्या शेतकऱ्यांची चिंता आहे, कवरे बोरे आहेत सगळे शेतकरी आता सध्या तर. सोलापूर जिल्ह्याला 123 टीएमसी पाण्याचा पुरवठा करणाऱ्या उजनी धरणाचं पाणी हे विष प्यायल्यासारखं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील दुर्गंधी आणि घाण पूर्णपणे उजनी धरणामध्ये येते. त्यामुळे उजनी धरणाचं पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याचं आमदार अभिजित पाटील यांनी म्हटलंय. पाण्याचा गंभीर प्रश्नाच्या संदर्भात विधानसभेमध्ये माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनीही आवाज उठवला. तसंच नमामी चंद्रभागा या सरकारच्या नदी शुद्धीकरणाच्या प्रकल्पावरती देखील आमदार पाटील यांनी प्रकाश टाकलाय. आज उजनी धरणाच्या बाबतीत जर विचार केला, उजनी धरणाचं पाणी पिणं म्हणजे विष पिण्यासारखं आहे आणि 3000पेक्षा जास्त TDS आहे. आज त्या ठिकाणी अनेक केमिकल्स त्यामध्ये येतात. अख्ख्या पुण्याची घाण त्याच्यात येते, पिंपरी चिंचवडची घाण येते आणि हे पाणी आम्हाला त्या ठिकाणी प्यावं लागतं, नदीकाठचे सगळे. मग नमामी चंद्रभागेचा प्रयोग त्या ठिकाणी करणार म्हणून घोषणा झाली. आज 2014 पासून आज त्याच्यावरती प्रत्यक्षात मात्र काम झालेलं दिसत नाही. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यामध्ये ऐन पावसाळ्यामध्ये जलसंकट उभं ठाकल्याचं दिसून येत आहे. भंडारा जिल्ह्यामधील प्रमुख, मध्यम आणि लघु अशा एकूण 65 प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 19.85% उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिला. या गंभीर परिस्थितीचा विचार करताना प्रशासनानं मोठा निर्णय घेत जलसाठा 31 ऑगस्टपर्यंत केवळ पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित केलाय. उपलब्ध पाणी केवळ आगामी 65 ते 70 दिवस म्हणजे ऑगस्ट अखेरपर्यंत पुरेल असा तांत्रिक अंदाज आहे. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवरती कडक कारवाईचा इशारा देखील जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला. पाण्याच्या अभावी डोळ्यांच्या समोर पेरूची उभी बाग जळत असल्याचं बघून अखेर पंढरपूर तालुक्यामधल्या कासेगाव इथल्या शेतकऱ्यानं ट्रॅक्टर लावून आपली संपूर्ण बाग ही उद्ध्वस्त केली आहे. कासेगाव इथले शेतकरी बाळासाहेब रोंगे पाटील यांनी 2 एकर पेरूची बाग लावली होती. मात्र पाण्याच्या अभावी ही बाग जळून जाते, सुकून चालली आहे. त्यामुळे फोमला खर्च केलेला असताना देखील अखेर या शेतकऱ्यानं ट्रॅक्टर घालून ही संपूर्ण बाग काढून टाकली. बँकेची कर्ज घेऊन उभी केलेली ही बाग डोळ्यांसमोर अशी उद्ध्वस्त होतीये. त्यामुळे शेतकऱ्याला पाण्याच्या अभावी हा निर्णय घ्यावा लागलाय. लातूर जिल्ह्यामधल्या उदगीर तालुक्यामध्ये पावसाची 2 वेगवेगळी चित्र दिसत आहेत. एकीकडे उदगीर शहरासह तालुक्यामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला. दुसरीकडे अवलकोंडा इथलं जे तळं आहे ते अपुऱ्या पावसामुळे कोरडं ठाक झाल्यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. अपुऱ्या पाण्यामुळे मासेमारांसाठी देखील इथली स्थिती अवघड झाली आहे. पाऊस नसल्यामुळे अवघा नुसतं पाऊस आटून गेलं तळं आणि नुसतं गाळ झाली तळ्यामध्ये, नुसते गाळबीमध्ये जायला चेना गेलं. आम्हाला मच्छीमारी कसं करावं, मध्ये गेलं की फसून पडायला हमी मध्ये सोला लावून ओढून काढायची वेळ आली आम्हाला. आणि हाय ते माल मध्ये चिखलामध्ये मरून चालले. आमचं नुकसान दुनियाचं झालं. आमचं 25-30 लाख रुपयाला आम्ही टोपी बसली आम्हाला. आम्ही कसं करावं, गरीब माणसं, मच्छीमारी करून खाणारे माणसं आम्ही, कुठले पैसे जोडा होता एवढे आम्ही. शासनाने आमचं काहीतरी मदत करावं. बीड जिल्ह्यामधल्या अंबाजोगाई, केज, माजलगाव या तालुक्यामध्ये पावसानं दमदारपणे हजेरी लावली आहे. पावसामुळे शेतकऱ्याला खरीपाच्या पेरणीला मदत होतीये. परळीमध्ये मात्र दमदार पावसाची अद्यापही प्रतीक्षा आहे. बीडच्या माजलगावामधील जिल्हा परिषद शाळेला पहिल्याच पावसामध्ये तलावाचं स्वरूप आलं तर शाळेची देखील दुरावस्था झाली आहे. शाळेच्या इमारतीची दुरावस्था दिसतेय. स्वच्छतागृहांचा अभाव आणि साचणाऱ्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. यावरती प्रशासनाने तातडीनं उपाययोजना करून नवीन वर्गखोल्या आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी पालकांची आहे. वर्ध्याच्या कारंजा ते सावरडोह दरम्यान नदीवरचा पर्यायी पूल वाहून गेल्यामुळे इथली वाहतूक ठप्प झाली. सावरडोह इथे नदीवरती नवीन पुलाची निर्मिती होतीये, पण कामासाठी इथे पर्यायी रस्ता आणि छोटा पूल तयार करण्यात आला. पण पहिल्याच पावसानं रस्ता आणि पूल वाहून गेल्यामुळे वाहतुकीची अडचण निर्माण झाली आहे. सावरडोह, बेळगाव, खापरी, सुसुंदरा, माणिकवाडा, तारासावंगा, साहूर या गावामधील नागरिकांना आता त्रास सहन करावा लागतोय. नागरिकांना मोठ्या अंतराचा वळसा घालून जावं लागतंय. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करण्याची नागरिकांची मागणी. अकोला जिल्ह्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ झाली. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.
संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये 2 नक्षत्र कोरडी गेल्यामुळे बळीराजा हा प्रचंड चिंतेत आहे. वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी मोहोळ तालुक्यामधल्या पापरी गावामध्ये गाढवाचं लग्न लावण्यात आलं आणि गाढवांना सजवून शहरामधून मिरवणूक देखील काढण्यात आली आहे. तर सोलापूरमधली ही दृश्य आपण बघतोय. 2 नक्षत्र कोरडी गेली आहेत, पाऊसच नाहीये, त्यामुळे बळीराजा सध्या चिंतातूर आहे आणि वरुण राजाला प्रसन्न करून घेण्यासाठी मोहोळ तालुक्यामध्ये हे गाढवाचं लग्न लावण्यात आलंय. बघूयात पुढची बातमी आहे बुलढाण्यातली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसानं दमदारपणे हजेरी लावली, मात्र अद्यापही अनेक भागामध्ये पुरेशा पावसाची प्रतीक्षा कायम आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा कृषी अधीक्षकांनी शेतकऱ्यांना घाईघाईनं पेरणी न करण्याचा सल्ला दिला. जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला असला तरी बहुतांश भागामध्ये अद्यापही 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झालेला नाही. जोपर्यंत जमिनीमध्ये किमान 6 इंच ओल होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. 80 ते 100 मिलीमीटर पाऊस सध्या झालेला नाही आहे. काही ठिकाणी मात्र पाऊस चांगला झालेला आहे, समाधानकारक झालेला आहे. अशा ठिकाणी पेरणी करायला काही हरकत नाही. आणि या संदर्भामध्ये सर्व शेतकरी बंधूंना माझी विनंती राहील की आपल्या भागामध्ये जोपर्यंत 80 ते 100 मिलीमीटर पाऊस किंवा 6 इंच ओल होत नाही तोपर्यंत पेरणी करू नये. आतापर्यंत 29,000 हेक्टर वर पेरण्या झालेल्या आहेत आणि बऱ्याच भागामध्ये जे आहे ते समाधानकारक पाऊस झाला असल्यामुळे पेरण्या सुरू आहेत. बीडच्या आष्टी तालुक्यामधल्या भातोडी गावामधील शेतकरी शंकर गीते यांनी 2.5 एकर क्षेत्रामध्ये 1100 डाळिंबाच्या रोपाची 14x8 वरती लागवड केली होती. 4 वर्षांमध्ये या बागेचा 3 वेळा तोडा देखील झाला. यावर्षी डाळिंबाला 201 रुपयांचा दर मिळाल्यामुळे या बागेमधून शंकर गीते यांना 60 लाखांचं उत्पन्न हाती येत आहे. सेंद्रिय आणि केमिकल युक्त फवारणीची सांगड घालत चांगलं उत्पादन त्यांनी हाती घेतलंय. सध्या या डाळिंबाची बांगलादेशामध्ये निर्यात होते. गेल्या अनेक वर्षांपासून वडिलोपार्जित जी पडीक शेती होती त्याच शेतीमध्ये सुरुवातीला सिंचनाची व्यवस्था करून नियोजन केल्यामुळे पडीक शेतीमधून या शेतकऱ्यानं लाखो रुपयांचं आता उत्पादन घेतलेलं आहे. विषय म्हणजे असं मी मालराव बाग बनलेली आहे. मला एकच म्हणणं, मी बागेत सक्सेस आहे, पण मला माझ्या वयातले जे तरुण शेतकरी बांधव आहेत किंवा वयस्कर बांधव आहेत ज्यांना खरंच शेतीची इच्छा आहे, शेती करायची, अशांनी शेती करावी. शेतीत खूप पैसा भेटतोय. शेतीत पैसा असा भेटतो, बँकेत तुम्ही पैसे जे टाकता त्याचे डबल पैसे शेतीत भेटतात. 10 लाख 20 लाख 40 लाख असे जे पॅकेज आहे त्यांच्यापेक्षा शेतकऱ्याला 60 लाखाचं पॅकेज भेटतं. ह्यापेक्षा आनंद कोणचा आहे? काय पाहिजे आणखी? 60 लाखाचं पॅकेज आपल्याला भेटलं. मला आज 60 लाखाचं पॅकेज आहे, मी शेतकरी आहे. उघड्या गटारामध्ये पडलेल्या मुकादमाची चौकशी होणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंनी दिली आहे. मुकादम मुद्दाम उघड्या गटारामध्ये पडल्याचा संशय असल्यामुळे तावडेंनी चौकशीचे आदेश दिले. मुंबईतल्या गांधी मार्केट परिसरामध्ये महापौर ऋतू तावडे पाहणी करत असताना हा मुकादम उघड्या गटारामध्ये पडला होता. मात्र ते नेमके कशामुळे आणि कशा परिस्थितीत पडले याची तपासणी आता केली जाणार आहे. घटनास्थळी उपस्थित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले जातील. हा ड्रेन उघडा होता का, सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या होत्या की नव्हत्या, या सगळ्याची चौकशी होणार आहे. केतन अग्रवालच्या वडिलांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. मुलाला न्याय देण्याची मागणी विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तर हत्येचा खटला फास्ट ट्रॅकवरती चालवण्याची देखील मागणी करण्यात आली. त्यांनी या घटनेबाबतीत पूर्ण माहिती घेतली माझ्याकडनं. माहिती घेऊन त्यांनी मला आश्वासन दिलं की याच्यात ते स्वतः लक्ष देऊन लवकरात लवकर सगळं काही त्याचं निवारण करून देतील. काय नक्की तुम्ही काय मागणी केली मुख्यमंत्र्यांना? मी त्यांना हे मागणी केली की ह्याच्या फास्ट ट्रॅकमध्ये घेऊन जे त्याच्यात दोषी आहे त्या लोकांना कठोर ते कठोर सजा व्हावी. लोहगड प्रकरणामध्ये पोलिसांच्या तपासात आणखी एक धक्कादायक अशी बाब समोर आली आहे. सियाला केतन आवडत नव्हता. सियाचा लग्नासाठी नकार होता, पण का, या सगळ्याचं उत्तर सियानं आता पोलिसांच्या चौकशीच्या दरम्यान दिलंय. केतनला टक्कल असल्यामुळे सियानं त्याला लग्नासाठी नकार दिल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीमधून तपासामधून समोर येते आहे. इतकंच नाही तर केतनच्या डोक्यावरती वीग असल्यामुळे तिला ते आवडत नसल्याचं देखील तिचं म्हणणं आहे आणि याच कारणामुळे दोघांमध्ये दुरावा होता अशी माहिती आहे. या दुराव्यामध्ये सियानं तिचा प्रियकर चेतनसह होणारा नवरा केतन याच्या हत्येचा कट रचल्याचं कळतंय. दरम्यान या प्रकरणी सियाच्या भावाची चौकशी होती आहे.
केतन अग्रवालची अडखळत बोलण्याची सवय सियाला आवडत नव्हती अशी माहिती सूत्रांकडून येते. केतनच्या सोबत लग्न न करण्याचे आरोपी सियाकडे अनेक कारण आहेत. तर अडखळत बोलण्याची केतनची सवय ही कुटुंबाला माहिती असल्याचं देखील सियानं सांगितलं. लोहगड हत्येच्या प्रकरणामधील आरोपी सिया गोयल चौकशीमध्ये रोज नवनवे दावे करत असल्याची माहिती समोर येते. सूत्रांच्या माहितीनुसार केतन अग्रवालच्या सोबत लग्न करायचं नाही असं सियानं केतनला सांगितल्याचं देखील तिने पोलिसांना चौकशीत म्हटलंय. मात्र आता उशीर झालाय असं सांगत केतन हा लग्नासाठी दबाव आणायचा. मात्र सियाचे दोन्ही मोबाईल सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि या फोनमधलं रोमॅन्टिक चॅट्स तिच्या दाव्यांना फोल ठरवणारं असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलीस चौकशीमध्ये सिया आणि चेतनची जबाबदारीची ढकलाढकली सध्या दिसतीये. दोघांनी देखील गुन्ह्याची कबुली दिली. मात्र धक्का कोणी दिला यावरून जबाबदारी ढकलण्यात येते. अखेरचा धक्का हा चेतननं दिला असं सिया म्हणतीये. तर सियानंच धक्का दिला असं चेतन सांगतो आहे. त्यामुळे सिया एकमेकांवरती जबाबदारी ढकलण्यासाठी आरोप प्रत्यारोप सुरू आहे. लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणामधील आरोपी सिया गोयलची भेट घेण्यासाठी तिचे कुटुंबीय टाळाटाळ करत असल्याची माहिती आहे. आई वडील आणि सख्या भावानं देखील सियाची भेट घेणं टाळलं. तर दुसऱ्या आरोपी चेतन चौधरीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन माहिती घेतली. लोहगडावरती केतन अग्रवालच्या हत्येच्या घटनेचं पोलिसांनी रिक्रिएशन केलंय. घटनेचं रिक्रिएशन तपासामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्याकडून देखील घटनास्थळाची पाहणी करण्यात आलेली आहे. मुंबई लोकलमधल्या हत्येच्या प्रकरणामध्ये नवी माहिती समोर येते. आरोपी रोशन सुवर्णाने त्याच्या मित्राकडून सुरा घेतला होता. रोशन सुवर्णाचा मित्र ई कॉमर्स प्लॅटफॉर्म कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. ग्राहकानं परत केलेला सुरा हा मित्रानं रोशनला दिला आणि रोशननं तोच सुरा आपल्या बॅगेमध्ये लपवून ठेवला होता. दरम्यान माझ्या मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीचं एन्काउंटर करा किंवा त्याला फाशी द्या अशी संतप्त प्रतिक्रिया मयांक लोहार याच्या वडिलांनी दिली आहे. पुलिस वाले को बोलो इनकाउंटर कर दो, नहीं तो उसको फांसी में लटका दो, पूरी दुनिया देखेगी. इनकाउंटर करते उन्हें फांसी दो, उन्हें मार दो, सरकार तो सबको मार. तुळजाभवानी मंदिरामध्ये भाविकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे आणि या हाणामारीचा व्हिडिओ सध्या मोबाईल कॅमेरामध्ये चित्रित झाला. सलग 4 दिवस सुट्ट्या आल्यामुळे तुळजापूरमध्ये भाविकांनी तुफान गर्दी केली. व्हीआयपी पास काढण्याच्या मुद्द्यावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बीडच्या केज तालुक्यामधल्या टाकळी इथल्या विलास घुले या तरुणाचा खून करण्यात आला होता. आज आमदार धनंजय मुंडेंनी घुले कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. तसंच ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे टाकळी इथल्या निवासस्थानी पोहोचले. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी देखील घुले कुटुंबियांना फोनवरून त्यांच्याशी संवाद साधलाय आणि तुमच्या आम्ही सोबत आहोत अशी ग्वाही देखील दिली आहे. या खून प्रकरणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावरती गुन्हा दाखल करून मुख्यमंत्र्यांनी घुले कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. विशेषतः बजरंग सोनवणेचा मुलगा 100% त्याच्यात आहे. कारण बजरंग सोनवणे तात्काळ इकडं त्याचं नाव येणं आणि तो मुख्यमंत्र्याची जाणीवपूर्वक भेट घेतो. माजी राज्याच्या मुख्यमंत्री आणि ते स्वतः गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की तुम्ही कुणालाही आरोपीला पाठीशी घालू नका. त्याचा बाप आला काय किंवा त्याचा आजा तुमच्याकडे येऊन पाय पडत असेल आणि तुमच्या राजकारणाच्या पोळी भाजण्याच्या पायी तुम्ही कुणालाही पाठीशी घालू नका. बीडमधील विलास घुले हत्येच्या प्रकरणामध्ये बजरंग सोनवणे यांच्यावरती आरोप करण्यात आले. विलास घुले हत्या प्रकरणामधल्या आरोपींना स्थानिक खासदाराचं पाठबळ असल्याचा आरोप विलास घुले यांचे बंधू रमेश घुलेंनी केलाय. कट रचून माझ्या भावाची 9 आरोपींनी हत्या केली असं रमेश घुलेंचं म्हणणं आहे. तर माझ्या विरोधामध्ये खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही रमेश घुलेंनी केला. त्यामुळे त्यांनी एसआयटीला पत्र लिहत कारवाईची मागणी केली आहे. बदलापूरमध्ये पत्नीची नाक तोंड दाबून हत्या करत हार्ट अटॅकनं मृत्यू झाल्याचा पतीनं बनाव केलाय. मात्र शवविच्छेदन अहवालानं पतीचं बिंग फुटलं. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत पती आणि सासूला बेड्या ठोकल्या. पत्नीवरती घटस्फोटासाठी पती दबाव टाकत होता. मात्र पत्नीनं नकार दिल्यानंतर हत्या केल्याची माहिती आहे. आपल्या जे काही डाऊट्स होते, सस्पेक्टेड गोष्टी होत्या, त्या गोष्टीच्या अनुषंगाने आपण चौकशी केली. चौकशीअंती सदर महिलेचा मृत्यू हा गळा आणि नाक दाबून हे झालेलं असं निष्पन्न होत आहे. सध्या आपण 2 लोकांना अटक केलेली आहे. त्यामध्ये एक त्यांचे पती आणि सासूला ताब्यात घेतलेला आहे. सदर पती जे आहे त्याचे बाहेर संबंध असल्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त आहे. त्या अनुषंगाने सुद्धा तपास चालू आहे.
त्या तपासाअंती ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या तपासामध्ये आम्ही उघड करू. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सुरक्षेसाठी बोगस भरतीची पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल झाली आणि या प्रकरणी सायबर पोलिसांमध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आणि सुरक्षा विभागामध्ये कुंभमेळा भरती असल्याची ही पोस्ट आहे. फायरमन, सिक्युरिटी गार्ड, वाहतूक पोलीस अशा पदांची भरती असल्याचा उल्लेख यामध्ये आहे. बेरोजगार युवकांची फसवणूक होण्याची शक्यता असल्यामुळे सायबर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केलाय. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली नसल्याचं आता पोलिसांनी स्पष्ट केलं. फसवणूक झाली असल्यास तक्रार देण्याचं आवाहन देखील पोलिसांनी केलंय. बीडमधल्या दुधामधील भेसळीचा कथित व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. विक्रेत्यांकडून दुधाच्या भरलेल्या कॅनमध्ये पाणी ओतत असल्याचं दिसतंय. ग्रामीण भागामधून सकाळी मोठ्या संख्येनं दूध विक्रेते शहरात येतात आणि याच वेळेला दुधामध्ये ही भेसळ होत असल्याचं दिसतंय. बार्शी रोड, जालना रोड आणि परळी रोडवरचा हा व्हिडिओ आहे. एका हॉटेलमधल्या पाण्याच्या ड्रममधील पाणी हे दुधाच्या कॅनमध्ये ओतलं जात होतं आणि याच दुधाची विक्री शहरी भागामध्ये होतीये. एका नागरिकानं हा व्हिडिओ चित्रित केलेला आहे. या व्हिडिओची सत्यता तपासून अशा भेसळखोरांवरती आता कारवाईची मागणी होतीये. भंडारा शहरालगत गुंजेपार मार्गावरच्या एका नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती औषधांचा साठा फेकल्याचा प्रकार समोर आला. सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना नाल्यामध्ये औषधांचं पाकिटं, विविध गोळ्या, सिरप आणि वैद्यकीय साहित्य फेकल्याचं दिसलं. हा साठा नेमका कुणाचा? सध्या राज्यामध्ये एफडीए कडून छापेमारी करून कारवाई सुरू आहे. त्यामुळे कारवाईच्या भीतीनं हा औषध साठा कोणी फेकलाय का या संदर्भातली माहिती, जी अधिकृत माहिती आहे ती समोर आलेली नाहीये. ही रासायनिक औषधं नाल्यामधल्या पाण्यात मिसळली तर जलप्रदूषण होऊन नागरिक आणि जनावरांच्या आरोग्याला धोका आहे. आताची एक ब्रेकिंग बातमी बघूयात. वरळीच्या सी लिंकवरून एकानं थेट समुद्रामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही सगळी घटना समजताच सध्या